नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर वनरक्षक पदभरती 2026 या आगामी येत्या काही दिवसामध्ये याची ऍड पडण्याची शक्यता असणार आहे। तर आता ही जी काही वनरक्षक पदभरती 2026 असणार आहे याबाबतची आपण काय असणार तर अपडेटेड माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याचा अभ्यासक्रम, पात्रता, त्याचबरोबर जागा आणि काय सांगितलं जातं तर परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, ओके, तर याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं तर वन विभाग पदभरती 2026 अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि जागा। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास वनरक्षक पदभरतीची नवीन बॅच जॉईनिंग करण्यात आलेली असणार आहे। ओके, मग आता ही जी काय बॅच असणार या बॅच मध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देणार आहोत। त्याचबरोबर हे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकणार आहे। तसेच वीकेंडला दर शुक्रवार शनिवार असेल या दिवशी आपण या ठिकाणी पीवायक्यू किंवा तत्सम लेवलचे जे काही क्वेश्चन सिरीज आहे हे सोडवून घेतो। शिवाय शनिवार आणि शुक्रवार शनिवार या दोन्ही दिवशी मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यघटना असेल, त्याचबरोबर टेक्निकल सब्जेक्ट्स असतील, या सगळ्यांची पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज युट्यूब आणि त्याचबरोबर ऍप्लिकेशन्स मध्ये काय असणार तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला बघता येणार आहेत। त्याच ठिकाणी तुमचं जे काही आन्सर असणार आहेत किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असणार आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकताय। त्याचबरोबर जे काही ऍप्लिकेशन मध्ये असणारं ई बुक्स असणार आहे याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही घटकांना चांगल्या उत्तम पद्धतीने या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं जातं। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुमच्या मदतीसाठी असणार आहे। ओके, चला मग याच्यामध्ये आणखीन कोणत्या कोणत्या बॅचेसचा समावेश असणार आहे बघा। तर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, आरोग्य बहुउद्देशक कर्मचारी, एमपीडब्ल्यू स्टाफ नर्स, आरोग्य सेविका असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, फार्मासिस्ट, बॅक्टेरियोलॉजिस्ट, अणुजीव सहाय्यक, एमपीडब्ल्यू, एसआय असेल, अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम असेल, पशुसंवर्धन असेल, त्याचबरोबर वनसंधारण असेल, वन निरीक्षक असेल, ओके, अशा वेगवेगळ्या कोर्सेस काय असणार तर अवेलेबल आहे। याच्यामध्ये कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 20 जुलै पर्यंत 1100 रुपयांमध्ये तुम्ही काय करू शकता तर परचेस करू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षाची काय असणार आहे तर व्हॅलिडिटी असणार आहे। बघा, 5000 ची जी बॅच असणार ही फक्त ऑफर निमित्त, मान्सून ऑफर जारी असणार, या ऑफर निमित्त फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा, वन विभाग भरतीला वेग देण्यासाठी वनरक्षक, वन सर्वेक्षक आणि लेखापाल भरतीसाठी 16 जुलै म्हणजेच आज रोजीला काय असणार तर महत्वाची बैठक होणार आहे। या बैठकीतील प्रमुख विषय वनरक्षक भरती प्रक्रिया, त्याचबरोबर प्रादेशिक निवड समिती कक्षेतील सर्वेक्षक आणि इतर पदे, लेखापाल पदभरती 2026, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2026 आणि बारमाही रोजंदारी वनमजुरांना नियमित करण्याबाबतचा काय असणार आहे तर आढावा, याबाबतचं परिपत्रक किंवा याबाबतचा जो काही जी आर आहे हा 100% तुमच्यापर्यंत पोहोचला असेल। चला तर मग बघा काय तर हे जे काही महाराष्ट्र खातं असणार आहे, महाराष्ट्रातील वन विभागाच्या खात्या अंतर्गत म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मध्ये तब्बल 12,991 पदांच्या वनरक्षक भरतीसाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। यामध्ये भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि किमान यासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। मग यामध्ये महत्वाची माहिती बघा, पद कोणतं सांगितलं जातं, वनरक्षक पद असणे, शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 12वी HSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। मग या ठिकाणी आणखीन थोडीफार काय असणार बघा तर चेंजेस असणार आहेत। तर बघा, वयोमर्यादा उमेदवाराची वय 21 ते त्याचबरोबर 27 वर्षांच्या दरम्यान असावे। त्याचबरोबर वनमजूर, वनपाल, ओके, वनपाल्य यांना 10वी पासची काय लावलेली आहे अट लावलेली आहे। बघा, वनमजूर आणि वनपाल्य यांना 10वी पासची अट लावलेली असणार आणि सर्वसामान्य लोकांना 12वी उत्तीर्ण। मग यामध्ये 12वी सायन्सचे ऑल स्टुडंट काय असणार आहेत तर पात्र ठरतील। त्याचबरोबर 12वीला जर का तुमचा आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल तर 12वी मध्ये तुम्ही भूगोल असाल, गणित आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र
ओके, भूगोल, गणित, अर्थशास्त्र हे विषय अभ्यासले असाल तरच तुम्हाला या ठिकाणी काय करता येणार आहे, फॉर्म भरता येणार आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मी पुन्हा एकदा सांगतोय बरं, शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. मग जी काही 12वी असणार आहे, 12वी सायन्सचे ऑल स्टुडंट या ठिकाणी क्वालिफाय असणार आहेत. त्याच्यानंतर 12वी आर्ट्स, 12वी आर्ट्स आणि त्याचबरोबर काय असणार आहे, कॉमर्स. ओके, 12वी आर्ट्स आणि कॉमर्स जर का तुमचा सब्जेक्ट असेल, ओके, किंवा साइड असेल, तर तुम्ही या ठिकाणी बघा भूगोल असेल, ओके, त्याचबरोबर अजून काय सांगितलं जातं, भूगोल, त्याच्यानंतर गणित, गणित आणि अर्थशास्त्र, अर्थशास्त्र हे सब्जेक्ट अभ्यासले असले पाहिजे. आणि जर का तुम्ही वनपाल असाल किंवा त्याचबरोबर वनमजूर असाल तर 10वी पास ही काय असणार आहे, तर शैक्षणिक पात्रता असणार आहे. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा परत पुढे कसं जातं, शारीरिक पात्रता या ठिकाणी पुरुष किमान उंची 163 सेंटीमीटर, छाती किती सांगितली जाते बघा, तर 79 सेंटीमीटर आणि फुगून 85 सेंटीमीटर पर्यंत गेली पाहिजे. महिला किमान उंची 155 सेंटीमीटर हवी. ओके, वेतन श्रेणी 21,700 ते 69,100 रुपये प्लस अधिक तर इतर भत्ते. एसटी कास्ट साठी जर का तुम्ही एससी किंवा एसटी कास्ट मध्ये असाल तर एसटी कास्ट साठी पुरुषांची उंची 152 सेंटीमीटर आणि महिलांची उंची 150 सेंटीमीटर दिले. परीक्षेचे स्वरूप बघा काय सांगितलं जातं, तर महाराष्ट्र वनरक्षक भरती परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम खालील प्रमाणे असणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे सीबीटी, ओके, कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतली जाणार असणार आहे. यामध्ये एकूण 120 गुणांचे 60 प्रश्न विचारले जातात. बघा, एकूण प्रश्न किती असणार आहेत, एकूण प्रश्न 60 असणार आहेत आणि एकूण गुण 120 आहेत. एकूण प्रश्न 60, एकूण गुण 120. वेळ किती, 90 मिनिटं, 1.5 ते 2 तासांचा अवधी असणार आहे. या ठिकाणी प्रश्नांचा प्रकार बहुपर्यायी एमसीक्यू टाइपचे असणार आहेत. नकारात्मक गुण या ठिकाणी नकारात्मक गुण लागू असणार. प्रत्येक एका चुकीसाठी 1/2 म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अर्धा मार्क काय होणार आहे, तर कट केला जाणार आहे. ओके, कट ऑफ किती असणार आहे लक्षात ठेवायचं आहे, तर अर्धा मार्क. जर का तुमचा एक आन्सर चुकलं तर पडलेल्या मार्कांपैकी अर्धा मार्क या ठिकाणी काय होणार आहे, तर वजा केला जाईल. विषयवार अभ्यासक्रम याच्यामध्ये बघा मराठी भाषेचा समावेश असणार आहे, ज्याच्यावरती 30 गुण विचारले जातील. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा 30 गुण असणार आहेत, सामान्य ज्ञान 30 गुण, मग बघा या ठिकाणी आणि बौद्धिक चाचणी 30 गुण. मग सामान्य ज्ञान याच्यामध्ये सर्वसाधारणतः वने, पर्यावरण, जैवविविधता, पर्यावरणीय कायदे, ओके, आणि प्रदूषण या घटकांचा समावेश असणार आहे. बघा, मराठी भाषा, इंग्रजी भाषा या दोघांचा काय असणार, ग्रामर आणि व्याकरण असणार आहे. सामान्य ज्ञान मध्ये वने, पर्यावरण, जैवविविधता, भूगोल प्लस पर्यावरणीय कायदे आणि प्रदूषण हे टॉपिक असणार आहेत. आणि बौद्धिक चाचणी याच्यामध्ये 30 गुण विचारले जाणार आहेत. गणित, बुद्धिमत्ता एकत्रित असणे त्या ठिकाणी. पुढील टप्पा मैदानी चाचणी असणार आहे. बघा, तर लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवणारे उमेदवारच मैदानी चाचणीसाठी पात्र ठरतात. या ठिकाणी पुरुष 5 किलोमीटर धावणे 80 गुणांच्या साठी असणार आहेत आणि महिला किती असणार आहेत बघा, 3 किलोमीटर धावणे 80 गुणांच्या साठी असणार आहेत. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि अपडेटेड माहिती असणार आहे, लवकरात लवकर याच्या बाबतची जाहिरात सुटेल, फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होईल. जर का तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायचं असेल तर वेळ कमी आहे, तर लवकरात लवकर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. या ठिकाणी वनरक्षक ही नवीन अभ्यासक्रम नवीन जीआर नुसार काय केली जाणार आहे, तर स्टार्टअप केली जाणारी नवीनच बॅच असणार आहे. सो लवकरात लवकर या ठिकाणी काय करायचं आहे, तर आपल्या अकॅडमीला लाईव्ह काय करायचंय, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.